जालना विधानसभेसाठी महायुतीकडून ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाचं काम करू। महायुतीतून शिवसेना, शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट, रासपा गट नेते अशा अनेक गट महायुतीत आहेत। माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांची प्रतिक्रिया। महायुती 3 पक्षांची युती आहे। भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट, रासपा, आठवले गट अनेक घटक पक्ष महायुतीत आहेत। जागा सोडण्याचा अधिकार महायुतीचे नेते आणि केंद्राचे नेते असल्याचं प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी दिनांक 28 जुलै रोजी रविवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान केलाय। जालना विधानसभेची जागा महायुतीतून शिवसेनेची आहे, मात्र जालन्याच्या जागेवर भाजपचे विधानसभा अध्यक्ष भास्कर दानवे यांनी तयारी सुरू केली आहे। माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी म्हटलंय, महायुतीतील भाजप, शिवसेना गट, अजित पवार, राष्ट्रवादी, रासपा, आठवले गट अनेक घटक पक्ष महायुतीत आहेत। जागा सोडण्याचा अधिकार हा महायुतीचे आणि केंद्राचे नेते आहेत। ज्या पक्षाला जालन्याच्या महायुतीची जागा मिळेल त्या पक्षाचं काम करणार। महायुतीचे सरकार पुन्हा एकदा येणार असल्याचं माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलंय। जालना जिल्ह्यात भाजप किती जागा लढणार याचा अधिकार महायुतीचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना असल्याचं माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिलंय। माझा एक प्रश्न आहे, आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे, ही जागा महायुतीकडून शिवसेनेची बरोबर। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला भाजप शिवसेनेच काम करणार का? महायुती ही 3 पक्षाची युती आहे। भाजप, शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी आणि याशिवाय रासपा असेल, आठवलेंचा आरबीआय असेल, असे बरेच घटक पक्ष आहेत। म्हणून जागा सोडवण्याचा अधिकार हा महायुतीचे नेते आणि केंद्राचे नेते असतील, पण ज्यांना कुणाला जागा मिळेल त्या जागेच्यासाठी आम्ही भाजपवर काम करणार आहे आणि कुठल्याही स्थितीमध्ये महायुतीचं सरकार परत एकदा जालना जिल्ह्यात किती जागा तुम्ही भाजप लढवणार आहे विधानसभेला? त्याच्याबद्दल अधिकार आम्हाला नाही। अधिकार हा महायुतीच्या नेत्याला, माननीय मुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री यांच्यावरती माझी विनंती आहे, बजेटसाठी बोलू आपण। बजेट